चैत्र नवरात्रीमध्ये पंचमी, अष्टमी आणि नवमीला कुंकुमार्चन केल्यानं सौभाग्य आणि संकट निवारण होतं असं सांगितलं जातं. ते कसं? चला जाणून घेऊया. पंचमी तिथीला लक्ष्मी तिथी असंही म्हणतात. या दिवशी 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत कुंकुमार्चन करावं. शिवाय लक्ष्मी सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. यामुळे धनवृद्धी आणि कर्जमुक्ती होते. त्यानंतर दुर्गाष्टमीला 108 वेळा ओम दुम दुर्गायै नमः या मंत्राचा जप करत देवीला तांदळाचा नैवेद्य दाखवावा आणि कुंकुमार्चन करावं. शिवाय नवसुवासिनींना हळदी कुंकू देऊन आशीर्वाद घ्यावे. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी 108 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्री नमः या मंत्राचा जप करत देवीला कुंकुमार्चन करावं. शिवाय हनुमान चालीसा आणि रामरक्षाचं पठण करावं. यामुळे मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. यावर्षी चैत्र नवरात्रात श्रद्धेने कुंकुमार्चन केलं देवीची कृपा प्राप्त होते आणि समृद्धी वाढते असं सांगितलं जातं. धन्यवाद.